जुने गोवे येथे 6 महिन्याच्या बाळाचं अपहरण करून पळणाऱ्यांना पोलिसांनी पाठलाग करून चौघांना अटक केली आहे। अटक केलेल्या संशयिताची नावं गोरखनाथ केरकर, नितीन नाईक, कैलास संधारकर, शहनवाज भटपाळ अशी असून यातील गोरखनाथ हा धुळपे खोर्लीचा पंचसदस्य आहे। 6 महिन्याच्या बालकाला पळवल्यानं बुधवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास धुळापे खोर्ली येथे खळबळ माजली। हे प्रकरण अनैतिक संबंधातून घडल्याची माहिती इन गोवाच्या हाती लागली आहे। धुळापे खोर्लीचा पंचसदस्य गोरखनाथ केरकर याचं मूळ उत्तर प्रदेश येथील आणि सध्या माशेल येथे राहणाऱ्या महिलेशी अनैतिक संबंध होतं। यातूनच या महिलेनं 6 महिन्यांपूर्वी बाळाला जन्म दिला। या घटनेनंतर या महिलेनं गोरखनाथाकडे लग्नासाठी तगादा लावला, पण गोरखनाथ हा आधीच विवाहित असल्यानं त्यानं तिला नकार दिला। समाजात प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या पंचसदस्यानं तिला टाळण्यास सुरुवात केली। या प्रकारानं संतापलेल्या त्या महिलेनं गोरखनाथाचं घर गाठून त्याच्या पत्नीला सगळी माहिती दिली। यातून त्या महिलेचे आणि गोरखनाथाच्या पत्नीचे जोरदार खटके उडाले। भांडण झाल्यानंतर ती महिला माशेलला घरी येण्यासाठी निघाली। इकडे गोरखनाथ घरी पोहोचल्यानंतर त्याच्या पत्नीनं त्याला जाब विचारला। यावेळी त्यांच्यात जोरदार भांडणं झाली। हाच राग मनात धरून गोरखनाथ घरातून बाहेर पडला। त्यानं आपल्या 3 सहकाऱ्यांना सोबत घेतलं आणि एका कारमधून माशेलला कूच केली। ही महिला तेव्हा बाळाला घेऊन बाजारात होती। त्यांनी तिला गाठून जबर मारहाणही केली। बाळाला हिसकावून घेतलं आणि त्यांच्या तोंडावर चिकटपट्टी लावून पलायन केलं। ही घटना घडताच जागरूक नागरिकांनी पोलिसांना तत्काळ माहिती दिली। त्या महिलेनं बाळाचं अपहरण केल्याच्या कारचा क्रमांक पोलिसांना दिला। पोलिसांनी लगेच नाकाबंदी करून सर्व पोलीस ठाणे आणि तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांना सतर्क केलं। महिलेनं दिलेल्या कारच्या क्रमांकावरून साखळी पोलिसांनी संशयिताच्या कारचा पाठलाग केला व तिला अडवलं। बाळाला सुखरूपपणे ताब्यात घेऊन संशयितांना पकडण्यात आलं। मात्र गोरखनाथ केरकर हा संशयित पळून गेला। केरकर हा खोर्ली येथील पंचसदस्य आहे। दरम्यान या 4ही संशयितांना न्यायालयासमोर उभं केलं असता त्यांना 2 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायाधीशांनी दिला।